नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की आज आपण इथे कोणती रेसिपी बनवणार आहोत। मी इथे घरगुती शेवपुरी बनवणार आहे। अगदी घरात जे साहित्य अवेलेबल असतं ना आपलं, त्याचपासून आपण इझिली आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहोत। कोणीही इझिली बनवू शकेल आणि टेस्ट एक नंबर असतं। सुपर टेस्ट आहे, तर नक्की घरच्या घरी ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं आहे, कसं करायचं आहे, तुम्हाला आयडिया नक्कीच येईल। तर तुम्हाला व्हिडिओ माझा थोडाही आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर ही शेवपुरीची सजावट झाली आहे, तर चला तर कृती बघूया। कृती अगदी सोपी आहे। सर्वप्रथम आपण शेवपुरीचं ज्या पुरी लागणार आहेत ती कशी बनवत आहे ती बघूया। पुरीसाठी तुम्हाला इथे मैदा आहे, तो 1 ते 1.5 वाटी, तुम्हाला जितक्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्याच्यावर डिपेंड आहे। मैदा तेवढा भिजवून घ्यायचा आहे। ओवा आणि मिठासोबत मळून घ्यायचं आहे, जसं पीठ मळतो ना त्याप्रमाणे। आणि एक चपाती लाटून कोणत्याही गोल अशा आकाराच्या साह्याने अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे फोक म्हणजे काट्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने होल पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली पुरी फुगणार नाही। आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हा एक बॅच दाखवते। मी तसे बरेच बनवून झाले आहेत माझे, फक्त तुम्हाला एक बॅचमध्ये मी तुम्हाला डेमो दाखवते की कशा प्रकारे बनवू शकता तुम्ही। या पुऱ्या तुम्ही घरी बनवून स्टोरही करू शकता व चायसोबत फस्तही करू शकता। अगदी अप्रतिम लागतात हा, तर नक्की करून बघा। तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि सर्व पुऱ्या यात हलक्या हाताने सोडून घ्यायच्या आहेत। तेलचा गॅसचा फ्लेम हा मीडियम फ्लेम असावा, जास्त हाय नसावा। तुम्ही बघू शकता अशा माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहे। गोल्डन असा सुनेरी कलर आला की झाल्या आपल्या पुऱ्या। त्याला ताटात बाजूला करून घेऊया आणि अशा आपल्या शेवपुरीच्या पुऱ्या रेडी आहेत। या नक्की स्टोर करून बघा आणि एकदा बनवूनच बघा। आता आपण बाकीची तयारी करूया। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, उकडलेला बटाटा, कांदा, टमाटर, काकडी हे सर्व काट करून घ्यायचं आहे। शेवपुऱ्या, शेव आणि खटीमिठी आणि तिखट चटणी। चटणीच्या रेसिपीची ही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केली आहेत। आता असेंबल कसं करायचं हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे शेवपुरी कशी बनवतात। तर आधी पुऱ्या ठेवून घ्या, त्याच्यावर कुस्करलेला बटाटा, सर्व मिश्रण आणि चटण्या टाकून घ्या। मिश्रणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने कैरीही टाका, उन्हाळा चालू आहे ना, तर अशी कैरी, कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि काकडी हे सर्व बारीक बारीक कट करून घ्या आणि ह्याच्यावरून भुरभुरून घ्या। चटणीमध्ये खटीमिठी नक्की वापरा, चव अगदी अप्रतिम लागते। तर ही शेवपुरी तुम्ही घरच्या घरी बनवताय ना, नक्कीच बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझी रेसिपी कशी झाली आहे ते। आणि व्हिडिओ थोडाही आवडत असेल तर लाईक करत जा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।